नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आपण ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण वर्णमाला या टॉपिकवर काही प्रश्न बघणार आहेत, जे परीक्षेला येतात आणि आपल्याला वर्णमाला हे चॅप्टर खूप सोपं आहे वाटतं. सगळ्यांना असं वाटतं की अरे यार खूप सोपं चॅप्टर, याला त्याच्यावर एवढं कोणी लक्ष नाही देत किंवा एवढं त्याचे रिव्हिजन नाही करत. जर कोणालाही विचारलं पोलीस भरतीचा अभ्यास करणारा विद्यार्थीला की तुला वर्णमाला येते का, तर तो असं 100% सांगेल की अरे वर्णमाला एकदम सोपं आहे. पण जेव्हा आपण परीक्षेत जातो तेव्हा जर पाहिलं तर वर्णमालेवर असे प्रश्न येऊन जातात की आपल्याला असं वाटतं ते प्रश्न बघून अरे एकदम सोपं आहे आणि आपण त्याच्यामध्ये सिली मिस्टेक करून येतो. म्हणजे आपल्याला उत्तर येतं पण आपण त्याच्यावर लोड न देता सोपं समजून त्याला इग्नोर करतो आणि त्याच्यावर आपण प्रश्न चुकून येतो. तर मित्रांनो, अभ्यासाची सुरुवात करताना वर्णमालेपासून करा आणि वर्णमाला हे चॅप्टर थोडं रिव्हिजन करतच ठेवा. तर ठीक आहे मित्रांनो, तर आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. तर आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे. तर बघा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न PSI STI 2004 ला आला होता. आता बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही. त्यांनी प्रश्न असा दिला, अर्धस्वर नाही. तर प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचा की आहे की नाही आहे. तर इथे प्रश्न काय दिला आहे, अर्धस्वर नव्हे. तर मित्रांनो, आता बघा ऑप्शनमध्ये आपल्याला दिलंय ल दिलाय, य दिलाय, व दिलाय आणि ये दिलाय. तर पहिले आपण अर्धस्वर लिहून घेऊ. अर्धस्वर कोणते आहेत आपण अर्धस्वर लिहू. अर्धस्वर अर्धस्वर आहेत य, र, ल, अरे सॉरी, य, र, ल, व, हे काय आहेत, हे अर्धस्वर आहेत मित्रांनो. आता बघा त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे. तर बघा, ल अर्धस्वर आहे, ये अर्धस्वर आहे, व अर्धस्वर आहे, पण ए जो चौथा ऑप्शन आहे तो अर्धस्वर नाही आहे. तर तो काय आहे, तो संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर आहे. समजलं मित्रांनो. तर आता बघा संयुक्त स्वर कोणते आहेत. संयुक्त स्वर आपले आहेत ए, ऐ, ओ, औ. हे काय आहेत, हे संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे मराठी भाषेत खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे. अलीकडे मराठी भाषेत खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे. PSI STI 2004 चा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, लू लू हा वर्ण नाहीसा झाला आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर हा असा प्रश्न जर परत पोलीस भरतीमध्ये आला तर लू हे लक्षात ठेवा की हा नाहीसा झाला आहे. नाहीसा म्हणजे सहजासहजी आपण मराठी भाषेमध्ये याला वापरत नाही. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न बघू आपण. याला आपण लू ऑप्शन क्रमांक 3 याला उत्तर बरोबर करू आपण. आता बघा पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी अंशटे व्यंजन कोणते. PSI STI 2004 ला हा प्रश्न आला होता. आता मित्रांनो, आपल्याला त्याच्यासाठी उत्तर काढण्यासाठी अंशटे पाठ असणे गरजेचे आहे. तर बघा आता अंशटे कोणते आपण ते लिहून घेऊ आधी. अंशटे तर अंशटे कोणते कोणते आहेत. अंशटे आहेत प, फ, ब, भ, म. हे काय आहेत, अंशटे. आता ऑप्शन मध्ये बघा अंशटे व्यंजन कोणते. तर आता ऑप्शन मध्ये मला प दिसतोय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे, म्हणजे अंशटे प आहे. आता अंशटे पाठ करायची एक तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगतो जी तुमच्या लक्षात राहील. अंशटे पाठ करताना कसं करायचं माहिती आहे का. हे बघा, आपण अंशटे पाठ करून घेऊ. अंशटे असं आहे प, फ, ब, भ, म, उ, उ. कसा पाठ करणार मित्रांनो, असा क्रम पाठ करायचा. प, फ, ब, म, उ, उ, प, फ, ब, म, उ, उ, प, फ, ब, म, उ, उ. समजलं. तो अंशटे असे पाठ करा तर तुमच्या लक्षात राहतील. आता बघा, तर पुढचा प्रश्न बघू आपण. आता पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी अंत्यवर्ण तिरस्कार सूचक अंत्यवर्ण
खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही. आता आपल्याला डा हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही अशा शब्द ओळखायचे आहे. तर बघा आपण पहिले ऑप्शन लिहून घेऊ. इथे पहिला ऑप्शन आहे थिरडा, दुसरा ऑप्शन आहे खोटारडा, दुसरा ऑप्शन आहे खोटारडा, तिसरा ऑप्शन आहे आखाडा आणि चौथा ऑप्शन आहे घाणेरडा. आता परत प्रश्न वाचू आपण. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा आपला अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही. तर आपल्याला तिरस्कार सूचक विचारलेलं आहे. त्यांनी काय विचारलंय? तिरस्कार म्हणजे आपण काहीतरी घाणेरडा शब्द वापरतो किंवा असं की तो आपल्याला शब्द खराब आहे भाऊ असं. तर बघा थिरडा की तो मुलगा थिरडा आहे, ती मुलगी थिरडी आहे असे शब्द वापरतो ना, म्हणजे आपण ती मुलगीचा तिरस्कार करतोय म्हणून थिरडा हा शब्द वापरतोय. तर हा थिरडा एक शब्द हा तिरस्कार शब्द आहे डाच्या. नंतर खोटारडा, आपण एखाद्या मुलगाला नाव ठेवून बोलतो की हा खोटारडा आहे, नंतर मग बोलतो की अरे तो खूप खोटं बोलतो, तो खूप खोटारडा आहे असं करतो. मग याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपण तिरस्कार करतोय हा शब्द. नंतर आखाडा आपण कोणाला नाव ठेवण्यासाठी असं वापरत नाही की तो आखाडा आहे. आखाडा म्हणजे मैदान किंवा कुस्ती खेळतात, कुस्ती खेळणारे बोलतात ना की आखाड्यामध्ये उतर मग तुला दाखवतो असं प्रश्न होतात. तर तो तिरस्कार सूचक शब्द तर काही दिसत नाहीये. पण चौथा ऑप्शनही बघून घेऊ घाणेरडा. अरे यार तो व्यक्ती किती घाणेरडा आहे, तो माणूस किती घाणेरडा आहे असे शब्द होते, त्याच्यावर पण तिरस्कार दिसते. तर मित्रांनो आपल्याला चौथ्या प्रश्नाचे खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही. तर याचं ऑप्शन आखाडा, उत्तर आखाडा येईल, कारण की हा तिरस्कार सूचक नाही. ठीक आहे. तर आपण आता पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे. तर आपल्याला सर्वात आधी महाप्राण वर्ण माहिती असणे गरजेचे आहे, तेव्हा आपला प्रश्नाचे उत्तर आपण बरोबर देऊ शकू. आता बघा मित्रांनो, महाप्राण हा एकमेव महाप्राण आहे. समजलं का? तर जर असा प्रश्न आला की महाप्राण वर्ण कोणता, तर हे ऑप्शन बरोबर करून द्यायचे. आता बघा श पण आहे. श काय आहे? श घर्षक आहे, घर्षक वर्ण आहे. घर्षक किंवा त्याला उष्मे असे पण म्हणतात, उष्मे. श नंतर श आणि स हे काय आहेत? हे उष्मे आहेत, घर्षक वर्ण आहेत. आणि हा महाप्राण वर्ण आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. आता आपल्याला 4 ऑप्शन दिले. 4 ऑप्शन मधून स्पर्श व्यंजन कोणते आहेत ते ओळखायचे आहे. PSI 2008 ला आलेला हा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, स्पर्श व्यंजन सर्वात आधी आपण स्पर्श व्यंजन बघू कोणते कोणते आहेत. तर स्पर्श व्यंजन, आता बघा एकूण 25 स्पर्श व्यंजन आहेत. किती स्पर्श व्यंजन आहेत? 25 स्पर्श व्यंजन आहेत. आता बघा, आता 25 स्पर्श व्यंजन पाठ कसे करणार तुम्ही? तर बघा तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगतो. तुम्ही फक्त क च ट त प हा गट पाठ करा. समजलं कसं? कचट त प. तर कचट ट पाठ केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला 12 खडी लिहायची. क नंतर काय येतो तसं. आता बघा कचट क च्या ग्रुप बघू. क ख क ख ग ग आणि अंग. हा काय आहे? हा अनुनासिक आहे. नंतर च च्या गट बघू आपण. च छ ज ज आणि अन. हा अनुनासिक आहे. नंतर ट च्या गट बघू. ट ठ ड ढ आणि न बाणाच्या हा अनुनासिक आहे.
नंतर त, थ, द, द, सॉरी चुकलं आपल्याला. हा ठीक आहे बघा. त, थ, द, द आणि न नळाच्या हा अनुनासिक आहे. प, प, फ, ब, ब आणि म. तर अनुनासिक आहेत. तर हे एकूण किती आहेत? 25 आहेत. कसं आपण मोजून बघू? हे बघा 1 2 3 4 5 ही लाईन 5 ची आहे. लगेच मग किती येते? 5 10 20 5 10 15 20 आणि 25. एकूण स्पर्शव्यंजन किती आहेत? 25. तर आपल्याला प्रश्न काय दिला आहे तो आधी बघू आपण. दिलेल्या पर्यायातून स्पर्शव्यंजन ओळखा. आता आपल्याला स्पर्शव्यंजन ओळखायचे आहे. आता बघा ए हा स्पर्शव्यंजन तर नाहीये, हा अर्धस्वर आहे. व पण नाहीये, व अर्धस्वर आहे. ल पण अर्धस्वर आहे. आणि ध बघा ध आहे का याच्यामध्ये? हो द आहे, म्हणजे द स्पर्शव्यंजन आहे. समजलं? तर व्याकरणाचा अभ्यास करताना असे प्रश्न येऊन जातात. त्याच्यानंतर आपलं डोकं काम करायचं बंद होऊन जातं आणि आपण कन्फ्युज होऊन जातो आणि आपण कोणतंही क्लिक करून ऑप्शन सोडून नंतर मग जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा समजतं की अरे यार मी चुकीचे उत्तर दिलं होतं. तर हे पूर्ण डीपमध्ये पाठ ठेवा मित्रांनो, की आपला एकही मार्क जायला नको. आता पुढचा प्रश्न बघू आपण. दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. म्हणजे काय म्हणतात? संयुक्त व्यंजन. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. आता बघा, आता पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न असा आहे, गंगा शब्दात सर्वात योग्य प्रकारे व्यक्त करणारा पर्याय कोणता? तर बघा, आता गंगा असं लिहितात. हा अनुस्वार दिलाय. हा अनुस्वार का द्यायला याला अनुनासिक म्हणतात? याला का दिलंय? कारण की हा शब्द अंग 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 म्हणजे ग गा असा लिहिता येईल. समजलं? तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. अनुनासिक वर्ण ओळखा. आता आपण स्पर्शव्यंजन पाहिले, त्याच्यामध्ये अनुनासिक ही पाहिले. तुम्हाला आता माहिती आहे का अनुनासिक वर्ण कोणते कोणते आहेत? तर बघा, हा अंग नाही, हा ड आहे. हा काय आहे? हा ड आहे, तर हा चुकीचा आहे. नाही स्वर आहे. अनुनासिक आहे. आणि न्य नाही, हे पण नाही. आपले अनुनासिक कोणते कोणते आहेत बघा. अनुनासिक आहेत अंग, अन, न, न, म. किती आहेत मित्रांनो? हे 5. तर 5 काय आहेत? अनुनासिक आहेत. अंग, अन, न, न, म. क्लिअर? सगळ्यांना समजला हा प्रश्न? आता बघा पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? काय प्रश्न आहे? खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? तर मित्रांनो, घोष आपल्याला काय ओळखायचे? घोष व्यंजन ओळखायचे. तर घोष व्यंजन कोणतं आहे? घोष व्यंजन आहे घ. घोष ने घ लक्षात ठेवा. जर असा प्रश्न आला तर घाबरायचे नाही, डायरेक्ट घ ला गोल करून द्यायचं. आता पुढचा प्रश्न बघा. मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण प वर्गातील आहे? खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ग प वर्गातील आहे? आता तुम्हाला सांगितलं मी. आता कोणता अनुनासिक वर्ग प वर्गातील विचारलेला आहे त्यांनी. म्हणजे बघा, आता अनुनासिक दिलंय न, हा पण अनुनासिक आहे. म, अंक, अन्न हे सगळे अनुनासिक आहेत. पण आपल्याला प वर्गातील अनुनासिक ओळखायचे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कचट पाठ पाहिजे ना आपला. क, च, ट, त, प. आता बघा, बाळाकडे लिहायची. क, ख, ग, घ, अंग, च,
छ ज ज अन, ट ठ ड ढ आणि न. तर त्यांनी काय दिलं, हे प विचारलेलं आपल्याला ना, तर पची डायरेक्टली पची लाईन बघू आपण. हे त्याला जाऊ द्या, पची लाईन बघा. प फ ब ब म. काय विचारलंय त्यांनी, खालील कोणता अनुनासिक वर्ण प वर्गातील आहे. तर प वर्ग हा आहे आणि त्याच्या अनुनासिक येतो म. तर आपलं उत्तर काय येणार आहे मित्रांनो, आपलं उत्तर येणार आहे म. समजलं. तर मित्रांनो आज आपण 11 प्रश्न घेतले. तुम्हाला असंच प्रत्येक टॉपिकवर जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते मी रोज घेईल. तुम्ही फक्त काय करा, जेवढे मी तुम्हाला प्रश्न सांगतोय ते प्रश्न एका वहीत लिहून घ्या, नोट्स बनवा आणि आपण प्रश्न वाचतो. आता समजा हा प्रश्न होता, हा प्रश्न वाचला तर त्याचे 4 ऑप्शन असतात. प्रत्येक प्रश्न हा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला 4 ऑप्शन असतात, 1 2 3 आणि 4. तर आता समजा या प्रश्नाचे उत्तर जर 1 आहे बरोबर, तर हे 3 प्रश्नांचाही अभ्यास करायला शिका. कारण की आपलं कमी वेळेत जास्त अभ्यास होतो आणि आपली विचार क्षमताही वाढते. समजलं. तर मित्रांनो मी घेतलेले 11 प्रश्न तुम्हाला समजले असतील आणि परीक्षेत जर आले तर हे प्रश्न तुमची चुकणार नाही. या प्रश्नांना एकदा लिहून टाका, एकदा वाचा, माझे लेक्चर बघा आणि चांगला अभ्यास करा. पुढचे लेक्चर मी लवकरच घेईल. तर धन्यवाद, लेक्चर बघितल्याबद्दल धन्यवाद. तर बाय मित्रांनो.